निसर्गाची ही घटना ना समजण्यासारखी आहे ना विसरण्यासारखी. एक जीव असा नाहीसा होतो की शेवटी सापडलेलं सत्य अंगावरती शहारे आणतं. ही घटना संपूर्ण जगामध्ये घडलेली दुर्मिळामधली दुर्मिळ अशी पहिली घटना होती. व्हिडिओच्या शेवटी त्या क्षणी घेतलेला फोटो सुद्धा शेअर केला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत थांबायला विसरू नका. पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला जगामध्ये घडणाऱ्या भयानक, रहस्यमय आणि चमत्कारिक सत्य घटना कथा स्वरूपात ऐकायला आवडतात तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी. इंडोनेशिया मधल्या सुलावेसी गावामध्ये 25 वर्षाचा अकबर मार्च 25, 2017 संध्याकाळी जवळच असलेल्या त्याच्या शेतामधून पाम झाडाची फळं गोळा करत होता. या गावामध्ये पाम झाडाची फळं काढून त्यापासून तेल काढणं हा एक पारंपरिक व्यवसाय होता. पाम झाडावरून फळं कशी काढली जातात तर एक आकडा असलेल्या काठीचा वापर करून झटका देऊन ती फळं झाडावरतून खाली पाडली जातात, जेणेकरून नंतर ती फळं गोळा करून पाम ऑइल बनवण्यासाठी घरी घेऊन जाता येतील. आता त्या दिवशी अकबर नेहमीपेक्षा जास्त वेळ शेतामध्ये थांबला होता. त्याचं कारण म्हणजे त्याची बायको आणि मुलं त्यांच्या गावाला गेली होती, त्यामुळे अकबरला घरी जाऊन करण्यासारखं काहीच नव्हतं. पण अकबर तसा खुशच होता, कारण की शेतामध्ये भरपूर फळं होती, त्यामुळे जास्त वेळ थांबून त्याला नक्कीच फायदा होणार होता. आता सूर्य जसा खाली जायला लागला तशी आता झाडावरची फळं दिसणं अवघड झालं होतं. तेव्हा त्याने विचार केला, आता आपण निघालं पाहिजे. आणि इतक्या अंधारात या जंगलात थांबणं नक्कीच धोकादायक होतं हे त्याला माहिती होतं. आता तो खाली पडलेली फळं गोळा करायला सुरू झाला होता. त्याने त्याची काठी बाजूला शेतात ठेवली आणि सगळी फळं गोळा करून तो घरी जायची तयारी करायला सुरू झाला. आता सगळीकडे जवळपास अंधारच झाला होता. पुढे त्या संध्याकाळी झोपेत असलेला अकबरचा शेजारी जंगलामधून ओरडण्याच्या मोठ्या आवाजाने अचानक जागा झाला. तसं त्याचं घर शेतापासून जास्त लांब नव्हतं. तो शेजारी उठून बसला, पण तो सांगू शकत नव्हता नक्की आवाज कशाचा होता. तो आवाज कुठं ना कुठं किंचाळल्यासारखा किंवा जंगलामध्ये प्राणी ओरडल्यासारखा वाटत होता. त्याने तो आवाज परत ऐकायचा प्रयत्न केला, पण आता बाहेर शांतता होती. बाहेरचा आवाज नेहमीच्या रात्री सारखाच येत होता. त्यांनी जास्त लक्ष न देता परत झोपायला जायचा निर्णय घेतला. आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे जवळपास 24 तासानंतर जेव्हा अकबरचा शेजारी शेतावरतून घरी येत होता, तेव्हा त्याला वाटलं अकबर पण घरी जाणाऱ्या रस्त्यावरती त्याला भेटल, पण तो काही त्याला भेटला नाही. आणि अकबरच्या शेतामध्ये पण त्याला काहीच हालचाल जाणवली नव्हती. त्यामुळे त्याला आता अकबरची काळजी वाटायला सुरू झाली. तो घरी गेला आणि अकबरला आवाज द्यायला आणि त्याचं दार वाजवायला सुरू झाला, पण काहीच रिस्पॉन्स आला नव्हता. आता त्याला वाटायला लागलं नक्कीच काहीतरी चुकीचं घडलंय. तो तसाच अकबरच्या नातेवाईकांकडे गेला आणि त्यांना त्याला वाटत असलेली काळजी सांगायला सुरू झाला. तसा तो शेजारी आणि अकबरचे नातेवाईक अकबरच्या घरी पोहोचले. ते दार उघडायचा प्रयत्न करायला लागले. घरामध्ये कोणी दिसतंय का बघायला सुरू झाले, पण आतमधून काहीच हालचाल नव्हती. तेव्हा त्यांना अजून एक गोष्ट जाणवली. अकबर शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी जिथं ठेवायचा ती पण जागा संपूर्ण मोकळी होती. त्यामुळे सगळ्यांना वाटलं अकबर अजून पण शेतामध्येच असणार आहे. पण इतक्या रात्री अकबर शेतामध्ये काम करणं अशक्य होतं. त्यामुळे सगळ्यांनी ठरवलं आपण काही करून आजच अकबरला शोधायला सुरू केलं पाहिजे. तसं त्यांनी गावातल्या सगळ्या लोकांना गोळा केलं आणि हत्यारं, फ्लॅशलाईट घेऊन ते सगळे अकबरचं शेत असलेल्या जंगलाकडे निघाली. आता ही सगळी लोक त्या जंगलात गेली आणि त्या रस्त्यावरून चालायला लागली जिथून अकबर नेहमी शेतात जायचा किंवा यायचा.
जवळपास आता संपूर्ण अंधारच झाला होता. जशी या काळ्या कुट्टा अंधारात सगळ्या गावकऱ्यांची जंगलामध्ये हालचाल सुरू झाली, तसे प्राणी आवाज करायला सुरू झाले होते. आता हे सगळे लाईट मारून इकडं तिकडं बघत होते की कुठं काही गोष्ट जाणवतीये का. ते त्याच्या नावाने ओरडत होते, पण काहीच रिस्पॉन्स नव्हता. आता जसे ते अकबरच्या शेताजवळ पोचले तसं त्यांना जाणवलं तिथं शेतामध्ये आत्ताच काढलेली काही लाल पाम फ्रूट आणि शेतीसाठी लागणारी हत्यारं जमिनीवरती पसरली होती. जसे ते सगळे इकडं तिकडं अकबरला शोधायला सुरू झाले तेव्हा त्यांना वाटलं नक्कीच अकबर इथंच कुठं ना कुठं जवळ असणार आहे. ते विचार करत होते अकबर नक्कीच झाडावरून पडला असेल किंवा काहीतरी झालं असणार आहे, तो इथंच आपल्याला याच भागात सापडल. सगळे आजूबाजूला असलेली झाडं तोडून पाहायला लागले की अकबर दिसतोय का. त्याच वेळी एका गावकऱ्याने जशी एका जागी असलेली छोटी दाट झाडं तोडली तसा तो जोरात ओरडून हत्यार घेऊन त्या दिशेला जोरात पळाला. असं काय झालं होतं की तो गावकरी जोरात त्या दिशेला पळाला होता. अकबर बरोबर काय घडलं होतं तर असं सांगितलं जातं, जेव्हा आदल्या दिवशी रात्री अकबरला वाटलं होतं आता भरपूर अंधार झालाय, जंगलात इतक्या वेळ थांबणं योग्य नाही, तेव्हा त्यांनी पाडलेली पाम फळं गोळा करायला सुरुवात केली होती. जसा तो इकडं तिकडं पडलेली फळं गोळा करत होता त्याला वाटत होतं सगळं एकदम ठीक आहे आणि तिथं तो एकटाच आहे, पण मुळात त्याच्यावरती लक्ष ठेवलं जात होतं. त्याच्या प्रत्येक हालचालीवरती झाडावरतून एकदम बारीक लक्ष ठेवलं गेलं. त्यामुळे जसा अकबर फळं गोळा करत करत एकाच जागेत भरपूर वेळ काम करत होता, तशी ती झाडावरची गोष्ट हळूहळू झाडावरतून अकबरच्या दिशेने खाली यायला सुरू झाली होती. कुणालाही विश्वास बसणार नाही, पण ती अकबरच्या दिशेने झाडावरतून खाली येणारी गोष्ट होती एक प्रचंड मोठा अजगर. जवळपास 23 फूट लांबी असलेला रेटिक्युलेटेड पायथॉन. तो अजगर खाली आला आणि त्यांनी त्याचा जबडा उघडून जोरात अकबरची मान पकडली. जशी अजगराने अकबरची मान पकडली तसा अकबरचा मोठा आवाज निघाला. तोच आवाज जो शेजाऱ्यांनी आदल्या दिवशी झोपेत असताना ऐकला होता, पण अकबर तेवढाच आवाज काढू शकला होता, कारण की त्या अजगराने लगेच अकबरच्या शरीराभोवती त्याचा मजबूत पिळा घालायला सुरू केला. तो अजगर अकबरला जोरात आवळायला सुरू झाला होता. अकबरची एकूण एक हाडं मोडायला सुरू झाली. तसं अजगराने स्वतःचं शरीर मोकळं सोडलं. अकबर जोरात जमिनीवरती आपटला. तो त्याच वेळी मृत्युमुखी पडला असेल किंवा अर्धमेला झाला असेल. पुढं अजगराने अकबरच्या डोक्यासमोर पोझिशन घेतली. मोठा जबडा उघडून आणि स्वतःचं शरीर वाकडं तिकडं करून अकबरला डोक्याच्या दिशेने गिळायला सुरुवात केली. आणि अजगर शिकार कशी खातात तर ते चावत नाहीत, ते त्यांचं तोंड शिकारीच्या वरती ठेवतात आणि स्वतःचं शरीर वाकडं तिकडं हलून पुढच्या दिशेला जातात. म्हणजे त्यांची शिकार संपूर्ण पोटामध्ये जाईपर्यंत ते स्वतःचं शरीर इकडं तिकडं हलून पुढे नेत राहतात. तर त्या रात्री अकबरला शोधताना झाडं तोडत चाललेल्या माणसाला काय दिसलं होतं तर एक मोठा अजगर, ज्याच्याकडे बघूनच कळत होतं की त्यांनी काहीतरी भरपूर मोठं गिळलंय. स्पष्ट बोलायचं झालं तर एक माणूस. तिथं असलेल्या गावकऱ्यांनी हत्याराने वार करून अजगराचं पोट फाडलं होतं आणि पोटामध्ये होता अंगावरती संपूर्ण कपडे तसेच असलेला मृत्युमुखी पडलेला अकबर. ही घटना जगाच्या इतिहासामध्ये पहिली घटना बोलली गेली ज्यामध्ये एका अजगराने एका प्रौढ व्यक्तीला मारून गिळलं होतं. चला, आजच्या पुरतं इतकंच होतं. या घटनेतून हे नक्कीच लक्षात येतं की निसर्ग सुंदर आहे, पण तो तितकाच क्रूर पण आहे.
आपण जिथं सहज फिरतो तिथं कधी कधी मृत्यू दबा धरून बसलेला असतो. म्हणून निसर्गात वावरताना त्याचा आदर आणि काळजी दोन्ही आवश्यक आहेत. ही स्टोरी नक्कीच तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात वावरताना सतर्क राहण्याची शिकवण देईल. अशीच एक घटना ज्यामध्ये निसर्गाला हलक्यात घेतल्यामुळं डेलन पुआ स्वर्गाच्या पायऱ्यांवरतून कधीच परतू शकला नाही, याची स्टोरी तुम्ही आमच्या चॅनलवरती बघू शकता. आजची स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून कळवू शकता. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.